लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज TV9 मराठीवर एक्झिट पोल. TV9 मराठीवर एक्झिट पोलचे आकडे संध्याकाळी 5 वाजल्यापासून. महाराष्ट्रामध्ये कुणाचा जोर, महायुती की महाविकास आघाडी, देशात कुणाचं सरकार येणार, एनडीए की इंडिया आघाडी, या सगळ्याचा अंदाज हा एक्झिट पोल मधून व्यक्त केला जाणार आहे. संध्याकाळी 5 वाजता आपण हा एक्झिट पोल पाहणार आहात. थेट आपल्या बरोबर हा एक्झिट पोल तर संध्याकाळी म्हणजे आज 7व्या टप्प्याचं मतदान पूर्ण होईल 6 वाजता आणि त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जे आहेत ते व्यक्त करण्यास सुरुवात होईल. आपले एक्झिट पोल आहे त्यातही अंदाज व्यक्त केले जाणार आहेत. मात्र त्याआधी महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात पोहोचून आणि तिथल्या लोकांचा अंदाज घेत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. विजय चोरमारे सर, स्वागत तुमचं. या 1 महिना 1.5 महिन्याच्या या कालावधीमध्ये अनेक लोकांशी संपर्क, त्यानंतर अनेक लोकांशी बोलण्यामधून अनेक अंदाज व्यक्त झालेले आहेत. तुमचाही एक स्वतःचा काही अंदाज या सगळ्यामध्ये सगळी एकूणच राजकीय परिस्थिती पाहता तयार झालेला असेल. तर सुरुवातीला मला हेच विचारायचे की एनडीए की इंडिया आघाडी, देशात काय? नाही, आता एनडीए की इंडिया आघाडी हे आता सांगता येत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता पक्ष स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करू शकत नाही, एवढं निश्चित. त्याचं कारण असं की जे त्यांनी सुरुवातीपासून 400 पारची घोषणा दिली आणि भारतीय जनता पक्षाला 370 पर्यंत जागा मिळतील आणि इतर मित्र पक्षांना मिळून आपण 400च्या पुढे जाऊ असं जे म्हणत होते ते तसं होत नाही. त्यांना त्या स्वबळावर गेल्या वेळी 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. यावेळी 272 ज्या बहुमतासाठी आवश्यक आहेत तेवढ्या जागा सुद्धा मिळत नाही. भारतीय जनता पक्षाच्या जागा 225 ते 230च्या दरम्यान अडकतील आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या जागा 25-30 पर्यंत जातील. म्हणजे साधारण एनडीएचा खेळ हा 260 जागापर्यंत थांबलेला असेल असं मला वाटतं. म्हणजे गेल्या वेळी कसं ज्या दिवशी निकाल लागला दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालं. संध्याकाळी 6 वाजता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात असं मोठ्या संख्येनं सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक जमले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं होतं. तसं यावेळी होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाला एनडीए सह सत्ता स्थापन करण्या एवढ्या जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि स्वाभाविकपणे ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होतात त्यावेळी विरोधी पक्षाच्या म्हणजे इंडिया आघाडीतल्या पक्षांच्या जागा वाढतील आणि या जागा कुठपर्यंत जातील, कशा जातील, त्यानंतर मला वाटतं पुढे 8 ते 10 दिवस हा सत्तेचा खेळ सुरू राहील. मला या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगावी लागेल की कसं आहे, या सगळ्या आपली जी एकूण आतापर्यंतची प्रथा परंपरा आहे त्या प्रथा परंपरेनुसार आता राष्ट्रपती या एनडीएच्या सरकारनं नियुक्त केलेले आहेत. त्यामुळं आपण राजभवन म्हणतो, राष्ट्रपती भवन म्हणतो, हे घटनात्मक संस्था आहेत, घटनात्मक तरतुदीनुसार काम करतात. असं असलं तरी त्यांच्यावर राजकीय प्रभाव असतो. आणि जर इंडिया आघाडीनं सगळं ही आमची इंडिया आघाडी आहे आणि हे आमचे एकत्रित संख्याबळ एवढं आहे असं सांगितलं तरी सुद्धा राष्ट्रपती भवनातून सर्वात मोठा पक्ष असेल त्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अर्थात तसं झालं तर त्यानंतर घोडेबाजाराला उधाण येईल, कारण त्यानंतर जे इंडिया आघाडीत नसलेले पक्ष आहेत आणि एनडीएत नसलेले पक्ष आहेत त्या पक्षांची पहिल्यांदा संख्या काय आहे हे बघावं लागेल. कारण गेल्या वेळी त्या दृष्टीनं महत्वाची भूमिका बजावली होती. आपल्याला माहिती आहे की YSR काँग्रेसला 22 जागा जगनमोहन रेड्डीच्या पक्षाला होत्या. यावेळी तेवढ्या जागा त्यांना मिळणार नाहीत. तिथे चंद्राबाबू नायडू त्यांच्या म्हणजे जे भारतीय जनता पक्षासोबत आहेत, एनडीए सोबत आहेत, ते त्यांना काही त्यातल्या जागा मिळतील. बीजेडीला 12 जागा मिळाल्या होत्या. मला वाटतं त्यातल्या त्यांच्या जागा कमी होतील आणि TRSला 9 जागा मिळाल्या होत्या, त्याही जागा कमी होतील. तर या पक्षांना किती जागा मिळतात त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर मग इंडिया आघाडी जे पक्ष होते त्या पक्षांना फोडण्यासाठी, त्या पक्षांना चुस्कारण्याचे प्रयत्न केले जाईल, त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले जातील. आणि बऱ्यापैकी जो घोडेबाजार आहे त्या घोडेबाजाराला उधाण येईल. बरोबर, दक्षिणेकडे लक्ष असेल भाजप. म्हणजे लगेच त्या दिवशी 4 बरोबर. हा, येस, नक्कीच. सर, मला आणखी आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडी की महायुती, तुमचा अंदाज काय, किती जागा मिळतील? नाही, महाराष्ट्रात स्पष्ट आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 पर्यंत, त्यापेक्षा जास्तच मिळतील, पण त्यापेक्षा कमी मिळण्याची मला अजिबात शक्यता वाटत नाही. किमान 30 जागा महाविकास आघाडीला मिळतील. म्हणजे बघा, किमान 30 जागा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळतील. याचा अर्थ महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या किंवा एनडीएच्या जागांच्या मध्ये 25 जागांचा त्यांना फक्त एकट्या महाराष्ट्रात फटका बसू शकतो.
म्हणजे 42 जागा गेल्या वेळेला शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि नंतर नवनीत राणा त्यांच्याकडे गेल्या, अशा त्यांच्याकडे होत्या. तर त्या जागा जर महाविकास आघाडीला 30 पर्यंत मिळणार असतील तर साधारण तिथं तो मोठा फटका 25 जागांचा असा याला भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. आणि तिथं निश्चितच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं कोणत्याही परिस्थितीत जड आहे असं मला वाटतं. बरं सर, स्पेसिफिक विचारते, भाजपला किती जागा, शिंदे गटाला किती, अजितदादा गटाला किती मिळतील, ठाकरेंना किती, शरद पवारांना किती, काही अपक्षांना यामध्ये काही लकी चान्स मिळेल का? अपक्षांचं म्हटलं तर दोन अपक्ष जिथं स्पर्धेत आहेत, अशा स्पर्धेत असलेल्या अपक्षांच्या ज्या 2-3 महत्वाच्या जागा आहेत, त्यातली पहिली सांगलीची जागा आहे, जिथं विशाल पाटील स्वतंत्रपणे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ते लढतायत, तिथं अपक्ष स्पर्धेत आहे. अपक्षाच्या आणखी हातकणंगलेची जागा आहे, तिथं राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते तिथं स्वतंत्रपणे लढतायत. आणि अमरावतीत दिनेश बुक प्रहार संघटनेकडून लढतायत. आणखी त्यानंतर बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर जे शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते लढत आहेत. हे मला वाटतं किमान दखलपात्र असे जे स्पर्धेतले ज्या दुरंगी लढती होत आहेत त्यात जिथे दखलपात्र आहेत असे हे मला वाटतं 4 उमेदवार आहेत. आणखी एखाद ठिकाण ह्या ओघात एखादा सुटल्याची शक्यता असू शकते, पण हे 4 उमेदवार आहेत. पण आता जर आपण पक्षनिहाय बघायचं म्हटलं, या 30 जागा जर आपण याला बघणार असो तर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 6 जागा मिळू शकतील. त्यानंतर शिवसेनेला साधारण 15 पर्यंत जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला 10-11 पर्यंत अशा जागा इथं महाराष्ट्रात मिळू शकतील. भारतीय जनता पक्ष 11-12 जागापर्यंत जाईल. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 3 पर्यंत जागा मिळतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 किंवा 2 जागा मिळू शकतील. जी, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही हा अंदाज वर्तवलात त्याबद्दल.